पूर्वी आपण भेटलो होतो आणि तेव्हाच आपल्या माध्यमातून मी लोकांसमोर आणलं होतं की मुंबईत पाण्याचा प्रश्न किती बिकट आहे, किंवा किती बिकट ह्या सरकारने करून ठेवलेला आहे. अनेक ठिकाणी आपण पाहत होतो पाण्याचा दाब कमी होता, दूषित पाणी येत होतं आणि ह्याच सोबत टँकरचा स्ट्राईक म्हणजे महावीर जयंती असेल, हनुमान जयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, या सणावारी मुंबईचे हाल झाले होते. काढला का? मुख्यमंत्र्यांनी लक्ष उशिरा दिलं का? कशाला उशिरा दिलं? का दुर्लक्ष केलं मुंबईकडे? हा एक वेगळा मोठा प्रश्न आहेच आणि कदाचित त्याचं उत्तर मुख्यमंत्री स्वतः देऊ शकतात किंवा देतील सुद्धा नाही. हे कदाचित हा प्रश्न राहीलच तसा. पण एक महत्त्वाचं आहे की ह्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी जे स्थानिक आमचे विभाग होते, प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर आम्ही मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांना नोटिसा देऊन पोलिसांनी आधीच उचललं, मज्जाव केलं, बंदी केली. आणि हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल आणि मुंबईमध्ये देखील असेल, एका बाजूला गुन्हेगारी वाढत चालली होती. पण ह्या सरकारने पोलिसांचं पूर्णपणे लक्ष हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांवर, ज्यांनी जनतेच्या हितासाठी जनतेचे प्रश्न घेऊन, पाण्याचे प्रश्न घेऊन वॉर्ड ऑफिसवर जाब विचारायला मोर्चा काढला होता. असो, अनेक ठिकाणी हा मोर्चा काढला गेला. स्थानिक नागरिकांनी देखील याच्यात मोठा सहभाग घेतला होता. या पुढच्या आठवड्यात देखील जिथे जिथे अजून व्हायचेत मोर्चे तिथे आम्ही काढणारच आणि ज्यांना जाब विचारायचा तो आम्ही विचारणारच. कारण ह्या आधी कधीही अशी परिस्थिती एप्रिलमध्ये उद्भवली नव्हती, मार्चमध्ये उद्भवली नव्हती. आणि झालं असं की ह्या सगळ्या गोंधळामुळे स्लम सोसायटीजना वाटायला लागले की हायराईज बिल्डिंग आमचं पाणी घेतात, हायराईजनं वाटतं चाळ सोसायटी आमचं पाणी घेतात. आणि सामाजिक वाद जो कधी मुंबईच्या रहिवाशांमध्ये नव्हता हा वाढायला लागलेला. पण हे सगळं होत असताना एक आपण लक्षात घ्या, अजून एप्रिल पूर्ण झालेलं नाही आहे आणि तापमान जे आहे ते 40 पार झालेलं आहे. म्हणजे 400 पार सरकार नाही गेलं, पण 42 असेल, 43 असेल हे तापमान व्हायला लागलेलं आहे. काल परवाकडे नाशिकहून येताना देखील भिवंडी असेल, वाशिंद असेल, 43 डिग्री 44 डिग्रीज हे कधी महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं. पुणे असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, उष्णता वाढायला लागलेली आहे. एका बाजूला मध्यंतरी अवकाळी पाऊस होऊन गेला. वातावरणीय बदल काय आहे हे आपण डोळ्यादेखत पाहत आहोत, आपण अनुभवत आहोत. तरी देखील काल स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड याच्या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी अनेक असे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत, मान्य केलेले आहेत, ज्याच्यात लाखो झाडांची कत्तल आपल्या महाराष्ट्रात होणार आहे. कदाचित पर्यावरणाचा विषय घेतल्यानंतर आपल्या काही लोकांना कंटाळा येईल, काही चॅनल्स बंद करतील, काही चॅनल्स दाखवतील. पण मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय कारण इतर वेळी ज्या आपण गोष्टी दाखवत असतो, मग कधी शेतात अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, कधी शहरांमध्ये होणारी उष्णता असेल, हीट स्ट्रोकनी लोक जाणारी असतील किंवा अजून काही दुष्परिणाम होणारे असतील, हे सगळे एकाच कारणामुळे होतं, ते म्हणजे क्लायमेट चेंज, वातावरणीय बदल, पर्यावरण. आणि कालचं स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डच्या बैठकीत अनेक असे प्रस्ताव आणले ज्याच्यात फटाफट झाडांची ही कत्तल आता होणार आहे. खरं तर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये एशनशी सरकारनी किंवा त्यांच्या जे काही घटनाबाह्य सरकार होतं त्यांचा गट जो होता त्यांनी मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, अनेक ठिकाणी कितीतरी झाडांची कत्तल केली आहे. ह्याचं आता कुठेही मोजमाप लागणार नाही. पण तरी देखील कालच्या बैठकीमधले जर 2-4 तुम्हाला गोष्टी सांगायच्या असतील तर गारगाईचा प्रस्ताव, 5 लाख झाडांची कत्तल का? तर धरण बांधायचे मुंबईला 450 MLD पाणी आणायचं म्हणून. म्हणजे तुम्ही गंमत बघा, ज्या कारणामुळे तिथे पाऊस पडतो तेच कारण नष्ट करून टाकायचं. जंगल आहे, पर्यावरण आहे, वातावरणीय बदल आपण पाहतोय, तेच नष्ट करून टाकायचं. मुंबईची मॉन्सून डिपेंडन्सी वाढवायची आणि 5 लाख झाडांची कत्तल करून धरण बांधायचं. कशासाठी? 450 MLD पाणी आणायला. मान्य 450 MLD गरज आहे, पण जो आम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट आणणार होतो ते डिसॅलिनेशनच्या प्लांटमध्ये एक झाड न कापता 2 वर्षामध्ये डिसॅलिनेशनच्या प्लांटने आपल्याला 450 MLD पाणी हे मुंबईला दिलं असतं पिण्यासाठी. आणि त्याही पुढे जाऊन काही थोडा अजून खर्च झाला असता तरी देखील 600 MLD पर्यंत आपण 3 वर्षात जाऊ शकलो असतो. पण गारगाई धरण होणार कधी, सुरुवात कधी होणार कधी, म्हणजे पुढची 10 वर्ष. त्याच्यात हे तर एक बाजूलाच, पण सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यता हे मिळवण्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर एस्केलेशन करतात, आधी पण असा घोटाळा झाला आहे, नंतर पण आता कदाचित होऊ शकतो, पैशांचा खेळ ह्याच्यासाठी पर्यावरणाशी खेळत आहेत, तुमच्या आमच्या भवितव्याशी खेळतात, भविष्याशी खेळत आहेत. तसंच गडचिरोलीमध्ये मायनिंगचा प्रस्ताव आणलेला आहे. इथे जसं गारगाईमध्ये, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये 5 लाख झाडांची कत्तल होणार आहे, गडचिरोलीमध्ये 1.5 लाख झाडांची कत्तल एका मायनिंग प्रोजेक्टसाठी होणार आहे.
त्याच आसपास चंद्रपूर गडचिरोलीच्या आसपास मर्की मंगली मायनिंग प्रोजेक्ट जो मायनिंग ब्लॉक आहे, मी पर्यावरण मंत्री असताना हा रद्द करून ठेवला होता, ह्याला बाजूला ठेवलं होतं. मर्की मंगली 2 असेल, हा मर्की मंगली 1 असेल. उद्धव साहेबांनी देखील सांगितलं होतं की एक सुद्धा जंगल कापता येणार नाही. पण आता झालं असं की कालच्या बैठकीत हे देखील मान्य करून टाकलं घाईघाईत. ह्याच्यात ताडोबा अंधारी जो वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, कदाचित आपल्या देशात एकमेव टायगर सँच्युरी अशी आहे जिथे 100% तुम्हाला टायगरचं सायटिंग होणार आहे. तिथे हे मर्की मंगली आहे. टिपेश्वरमध्ये जातं, पैनगंगा, हा पूर्ण परिसराला निगेटिव्हली इम्पॅक्ट करणारं, लाखो झाडं परत कत्तल होणारं, हा त्यांचा दुसरा प्रस्ताव होता. तिसरं जर पाहिलं तर चंद्रपूर नागपूर हायवे ह्याच्यात देखील तसंच आहे. ताडोबा कानरगाव ह्या 2 सँच्युरीमधून जाणार आहे. पुणे नाशिक हायवे देखील असंच आहे. आणि मी तुम्हाला परत सांगतो, विकास विरोधी आम्ही कोणी नाही आहोत, पण आम्ही विनाश विरोधी आहोत. कारण ह्याच्यातून आपल्या महाराष्ट्राचा विनाश होतोय. आणि तुम्हाला एक सांगतो, कदाचित भाजपने असं ठरवून टाकावं आता की महाराष्ट्राचं वाळवंट करून टाकू आम्ही, म्हणजे झाडांसाठी कोणी लढणारे राहणारच नाहीत आणि भविष्यात बाकी काय कोणाला जगायला मिळणारच नाही. कारण कॉन्ट्रॅक्टर्स मजा करून बाकी जसं ह्या भाजपच्या नेत्यांची मुलं दुबई असेल, UK असेल, US असेल, इथे जाऊन स्ट्राईक झालेली आहेत, तसे हे पळापळ करतील आणि बाहेर जातील. भोगणार आहोत ह्याचे दुष्परिणाम, ते तुम्ही आम्ही इकडची स्थानिक जनता भोगणार आहोत. अजून 2 विषय तसेच आहेत. म्हणजे मागच्या आठवड्यात आपल्याला धक्का बसणारी गोष्ट म्हणजे जो कोस्टल रोडचं एक्सटेन्शन होतं नॉर्थ बाउंड, 60,000 झाडांची कत्तल त्या परिसरात वसई विरारच्या आसपास. आणि सगळ्यात मोठी बातमी म्हणजे ही तर चला एक वेळ भाजप सांगू शकेल, एक वेळ फडणवीस साहेब सांगू शकतील, एक वेळ सरकार सांगू शकेल की हे विकास आहे विकास आहे, पण हा कुठचा विकास आहे हे देखील आम्हाला सांगावं. ठाण्यात एका बिल्डरसाठी कुठच्या प्रकारच्या विकासासाठी या ठाण्याच्या बिल्डरच्या झाडं कापण्याची परवानगी दाखवण्यासाठी झाडांची वयच कमी दाखवलीत. म्हणजे 100 वर्षापूर्वीची झाडं दाखवतात 10 वर्षापूर्वी लावलेली, 15 वर्षापूर्वी लावलेली. ह्या पर्यावरण खात्यात देखील हे कोण घोळ करत आहे? मंत्री महोदयांना कोण फसवत आहे का? ही जी संस्था आहे त्याच्यावर काही चुकीच्या परवानग्या येत आहेत का? ह्याच्यावर क्रिमिनल केस होणार आहे का ह्या बिल्डरवर? हा कुठच्या प्रकारचा विकास आहे याचं देखील उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे. कारण आम्ही जसं आज ही इथे पत्रकार परिषद केली, कदाचित केंद्रीय जे पर्यावरण मंत्री तिथे जाऊन देखील दिल्लीमध्ये त्यांना भेटायची गरज असेल तर त्यांना भेटू आम्ही. पण हा सगळा जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि महाराष्ट्राचा विनाश करतायत हे सरकार, राष्ट्रपती पण जाऊ आम्ही, पण महाराष्ट्राचा विनाश आम्ही होऊ देणार नाही. आता तुम्हाला ठरवायचं, जे सरकार आपण डोक्यावर बसवलेलं आहे ते विकासाच्या हिताचं आहे की विनाशाच्या हिताचं आहे, हे तुम्ही ठरवायचं. एक मिनिट, त्याच्यावर येतो ना मी. बघा, तुम्हाला सांगतो, गारगाईबद्दलांचं मत स्पष्ट आहे. तसं पाहायला गेलं तर आधीच्या आमच्या वचननाम्यामध्ये BMCमध्ये आम्ही जेव्हा मला वाटतं 2007चं असेल 2002चं असेल, तेव्हा गारगाई पिंजाळ नदीजोड प्रकल्प आणि गारगाई धरण करू हे आमच्या वचननाम्यात होतं. पण जसं आम्ही अभ्यास पुढे नेला, काय असतं, प्रत्येक प्रकल्प जेव्हा तुम्ही करता त्याच्यात एक अभ्यास करायला लागतो. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असतं. त्याचा पूर्ण अभ्यास झाल्यानंतर त्याचा इम्पॅक्ट जो होणार होता तो मुंबईवर आत्ता जर पाहिलं गेलं आत्ताच्या परिस्थितीत त्याचा दुष्परिणाम जास्ती होता. ह्याच्यात 2-3 बाजू तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता जे सगळ्यात मोठं संकट आपल्यावर आहे, आणि खूप वेळा असं म्हणतात की देशाचा खरा वित्तमंत्री म्हणजे पावसाळा असतो. शेतकरी असो, आपली शहरं असो, पिण्याचं पाणी असो, सगळं काही हे पावसाळ्याच्या पाण्यावर असतं. आणि कुठे ना कुठेतरी जेव्हा आपण बघतोय की वातावरणीय बदलचा धोका आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे, पाऊस कधी जुलैमध्ये पडतो, कधी अवकाळी पाऊस येतो, कधी सगळं नष्ट करून जातो. मॉन्सून डिपेंडन्सी, पावसावर किती अवलंबून राहायचं आपण, हे आपण आता ठरवलं पाहिजे. काही देश असे पण आहेत, मला वाटतं चेन्नईने पण तसं केलेलं आहे. आपण थांबलेलो, आपले रेट जे पाण्याचे असतात, मुंबईमध्ये जवळपास पाणी मुंबई महानगरपालिकेला ₹11.5 पर पर्सन पर 1000 लिटरला मिळतं आणि नागरिकांना आपण ₹3.5 पर पर्सन पर 1000 लिटरला देतो. हे रेट मॅच होणं गरजेचं होते, कारण ती सबसिडी आपण तेवढी देतो. कदाचित देशात काय जगात सर्वात स्वस्त आपली पाण्याची यंत्रणा असेल. पण हे होत असताना डिसॅलिनेशनमधून कमी पैशांमध्ये, साधारण 1000-2000 कोटीमध्ये एक सुद्धा झाड न कापता 25 एकरचा जो प्लॉट आम्ही सरकारने BMCला दिला होता, तिथे 2-2.5 वर्षामध्ये डिसॅलिनेशनचा प्रकल्प उभा राहिला असता आणि 450 MLD किंवा 600 MLDवर एक्सपॅन्शनेबल आहे. ते वीज पण तुम्हाला बाजूने मिळू शकते तिथे टर्बाईन रन करताना. पण हे रद्द करून एजन्सीनी गारगाईमध्ये हात घातला. कारण गारगाई ज्याच्यासाठी आम्ही रद्द केला, 5.5 लाख किंवा 5-5.5 लाख झाडांची कत्तल, एक फॉरेस्ट आउटलेट आहे, एंडेंजर्ड स्पीशीज आहे, ते नष्ट होणार, तिकडची सगळी स्थानिक जी आदिवासी गाव असतील ती उद्ध्वस्त होणार. आणि हे सगळं करून मॉन्सून डिपेंडंट आपण राहतोच आहे.
पावसाळ्यावर अवलंबून आपण राहतोच आहे. मग फायदा होतोय का मुंबईचा? बरं, धरण बांधायला तुम्हाला किती वर्ष लागणार? कमीत कमी पुढची 7-8-9 वर्ष लागणार. नदीजोड प्रकल्पाला जर गारगाई पिंजळ नदी जोडाचा प्रकल्प केला तर तेही लागणार. पाईपलाईन तिथून टाकून 450 MLD विरुद्ध इथे 1000-2000 कोटीमध्ये इथे कमीत कमी 70 ते 80,000 कोटी जातील बघा. जसं मेट्रो 3 मध्ये 23,000 कोटीला यांनी सुरुवात केली होती, आता 50,000 कोटीच्या पुढे गेला असेल प्रकल्प. हे कॉन्ट्रॅक्टरसाठी धोरण आहे, मुंबईसाठी नाही आहे. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करीन की आपल्या चॅनलवर देखील पाहिजे तर मला नका बोलू, पण जे ह्याच्यात तज्ज्ञ मंडळी आहेत, मग पाण्याचे असतील, तांत्रिक गोष्टींमध्ये असतील, धरण बांधण्यात असतील आणि पर्यावरण प्रेमी असतील, ह्यांना बोलून आपण न्यूट्रली फेअरली परिणाम दुष्परिणाम दोघांचे हे दाखवा, लोकांना पटेल. आधीला ज्यावेळेस तुम्ही विरोध केला होता तेव्हा आधीची 2200 झाडं तोडली होती, आता विरोध करताय की आता तरी बघा, एक आहे विरोध करून ह्या सरकारचं डोकं ठिकाणीवर आहे का हा विचारण्याचा प्रश्न आलाच आहे ना आता. कारण महाराष्ट्राचं वाळवंट करून मिळणार काय आपल्याला? तुमच्या मतदारसंघासहित एकंदरीतच मुंबईत आता सध्या पाणी टंचाईचा हो, विशेषतः 15 दिवसामध्ये हे झालेलं प्रकरण आहे. यामागे कुणी अदृश्य शक्ती काम करते का? नेमकं पाणी पितंय कोण? बघा, तुम्हाला सांगतो आता हाच प्रश्न अनेक बिल्डिंग विचारतात, अनेक स्लम सोसायटीज विचारतात. नेमकं पाणी पिताय कोण म्हणजे ह्याच्यात 2-3 गोष्टी आहेत. एक तर पाण्याचं प्लॅनिंग करायला लागतं. एप्रिल-मे पर्यंत आपण 5% 10% हा पाण्यावर कट लावायचो, तो लावलाय का मुंबई महानगरपालिकेने? दुसरं म्हणजे आत्तापर्यंत डिसॅलिनेशन प्लांट जो आम्ही 2022 साली त्याचं टेंडर बिंडर सुरू केलेलं, ते जर झालं असतं तर कदाचित ह्या वर्षी किंवा या वर्षाच्या शेवटपर्यंत पुरेसं पाणी मुंबईला मिळालं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे मोदी साहेबांनी सांगितलं की त्यांनी गिफ्ट दिली, त्यांनी नाही गेली. टेंडर आमच्या वेळीच आहे. 10 वर्ष सुप्रीम कोर्ट आणि NGTच्या कचेरीत होतो आम्ही. सरकार आमचं पडलं आणि त्यांनी नुसतं भूमिपूजन केलं. पैसा हा मुंबईचा आहे, मुंबई महानगरपालिकेचा, भाजपचा नाही आहे ना केंद्र सरकारचा. त्याच्यातून 2700 MLD पाणी आपल्याला मिळणार आहे. पण हे सगळं प्लॅनिंग करत असताना महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आत्ता जी कामं चाललेली आहेत, रस्त्याची कामं असतील, खोदकामाची कामं असतील, तिथे खूप ठिकाणी पाण्याच्या लाईन ज्या डॅमेज झालेल्या आहेत, दूषित पाणी येतं आहे, पाण्याचा दाब कमी आहे आणि ही यंत्रणा सगळी विस्कळीत झाली आहे. कारण राजकीय नेतृत्वातून कोणीही आत्ता BMCमध्ये नाही आहे. मुंबई महानगरपालिका ही मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून चालते. प्रकल्पासाठी आम्हाला परमिशन मिळाली. पुढच्या 5 वर्षात आम्ही हा प्रकल्प तयार करू. मी आत्ता त्या प्रकल्पाला 5 वर्ष जर सांगत असतील, चॅलेंज आत्ता देतो मी. झालं तर आनंद आहे, पण जे नुकसान होणार आहे पर्यावरणाचं आहेच, पण महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे. आणि मॉन्सून डिपेंडन्सी म्हणजे पावसाळ्यावर जे आपण अवलंबून राहणार आहोत ते दूर होणार आहे का? बघा, आता हे सगळं चालू आहे, पण काल स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डाने जे मंजूर केलेलं आहे, खरं ह्या बोर्डाने जबाबदारीने पाहिलं पाहिजे हे प्रोजेक्ट्स किती बरोबर आहेत, किती अयोग्य आहेत. आणि हे सगळं आता कदाचित केंद्राकडे जाईल, नाही जाणार. अजून एक गौप्यस्फोट आम्ही ह्याच सगळ्या पर्यावरण खात्याचा नाही पण त्या विषयाचा करणार आहोत, तो नंतर करणार आहोत. अजितदादा म्हणतात लोकसंख्या वाढली त्यामुळे पाणी प्रश्न निर्माण झालेला आहे, नैसर्गिक प्रक्रियांना पाणी जास्त वापरलं जाते, अशा पद्धतीने स्टेटमेंट केलंय. हे किती गंभीर आहे, काय नेमकं? त्यांचे अनेक स्टेटमेंट जुने पाहण्यासारखे आहेत, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही. अभ्यासक्रमात हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आलेली आहे, नक्की यावरती काय भूमिका आहे का? हा झाला विषय 100%. पण एक बघा, तुम्ही मुंबईत फिरताना देखील तुम्हाला जाणवेल की उष्णता जी वाढलेली आहे ती या झाडांच्या कत्तलमुळे झालेली. चेंबूरमध्ये त्या दिशेला जाताना प्रियदर्शनीचं जे सर्कल आहे, गंमत अशी आहे, एशनशी गटाने तिकडच्या स्थानिक आमदारांनी असेल काय डोकं लावलं मला माहीत नाही, चांगली 11 की 12 पाम ट्रीज होते, सुंदर पाम ट्रीज होते, ते असे अर्धवट कापलेत आणि त्या पाम ट्रीच्या आता बाकांना कापल्यानंतर रंगरंगोटी केली आहे ब्युटिफिकेशनच्या नावाखाली. ही अशी अक्कल एशनशीने वापरलेली. अभ्यासक्रमात हिंदी भाषेची सक्ती करण्यात आलेली आहे, याला विरोध आहे की काय? बघा, मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात थोडं सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे. कारण नुसतं राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं का तर हा एक विषय होतो, सक्ती नाही हा एक वेगळा विषय होतो. राजकारण जर पाहायचं असेल तर योगायोग बघा, परवाकडे ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल, एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल, एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल, पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं, कदाचित असा डाव असू शकतो. बिहारची निवडणूक येत आहे, भाजपला तिथे गरज आहे, मुंबई महानगरपालिकेची लागेल, तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा विषय घेतो, दोघांचा फायदा, लोक मरतील ह्याच्यात, बाकी काय, आपलं तर नीट चालून जाईल असा ह्यांचा विचार असू शकतो. कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे. दुसरी गोष्ट, ह्याच्यात जर थोडा सेन्सिबली विचार केला तर असं आहे की आमचं मत स्पष्ट आहे, मराठी
हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे. मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे. दुसरी भाषा जी महत्त्वाची आहे, जी जागतिक पातळीवर, आणि ती आपण पाहिलं असेल अनेक जागतिक मॉडेल, जसं सिंगापूर मॉडेल घेतलं, त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं. आणि आज जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल, फायनान्शियल सेंटर असेल, एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं. तसेच आपली मुंबई, आपला महाराष्ट्र तेवढाच महत्त्वाचा ह्या देशासाठी आहे. तिसरी भाषा असेल, मग ती हिंदी असेल, दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल, फ्रेंच असेल, स्पॅनिश असेल, वेगळ्या वेगळ्या देशांमधली, ही शिकणे गरजेचं आहे का? वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं. कारण देशात असेल, जगात असेल, तुम्ही कुठेही बघा, व्यवहार करण्यात असेल, प्रगती ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात. आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती UPSCची असते. IAS IPS अधिकारी जे त्याच्यातून येतात, कुठच्याही IAS IPSचे बघा तुम्ही, मातृभाषा येते, इंग्लिश येते, हिंदी येते, आणि स्थानिक ज्या राज्यात ते कॅडर मिळतं त्यांना, ती पण ते शुद्धपणे बोलतात. आता ह्याच्यात एक दोन गोष्टी ज्या विचार करण्यासाठी आहेत ना, मी कुठच्याही भाषेचा विरोध किंवा समर्थन, सक्तीचं विरोध किंवा समर्थन ह्याच्यात करत नाही. मी विषय आपल्यासमोर मांडतो, कारण ह्याच्यात अभ्यासपूर्वक आपल्याला मत सगळ्यांनी मांडणं गरजेचं आहे, विचार करणं गरजेचं आहे. आपली आत्ता जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यात अर्थात आपल्याला आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शिकायला मिळतं. जसं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये मराठी आहे, इंग्लिश आहे, सेमी इंग्लिश आहे, हिंदी आहे, गुजराती आहे, उर्दू आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, कन्नड आहे, 9 भाषेतून आपण शिकतो. ह्याच्यात आम्ही CBSE जेव्हा आणलं, ICC जेव्हा आणलं, IB जेव्हा आणलं, इतर जे IGCSE सारखं बोर्ड आणलं SEC सोबत, एक नक्कीच आम्ही केलं होतं आमच्या सरकारने की तुमची स्थानिक भाषा म्हणजे आपली मराठी भाषा ही 10वी पर्यंत सक्तीची असावी, प्रत्येकाला मराठी यावी. मग बाकीच्या तुम्ही कुठच्या भाषा शिकवाल हे त्या शाळेचं ते योगदान असेल. पण हे करत असताना तुम्ही हा देखील विचार केला पाहिजे की पहिलीपासून शिकत असताना 3 भाषा हा मुलांवर जास्ती आपण दबाव टाकत नाही आहोत का? कदाचित तुम्ही असंही करू शकता की ज्युनियर KG सिनियर KG पासून मराठी घ्या, मग थोडं यांनी इंग्लिश इंट्रोड्यूस करा, मग तिसरी भाषा जर तुम्हाला हिंदी असेल किंवा दुसरी कुठची भाषा असेल, ही 4थी 5वी पासून जसं आम्ही आत्ता शिकत आलो आत्तापर्यंत. आता मी बघा 3 भाषेत तर बोलूच शकतो, 4थी भाषा 5वी भाषा आपल्याला सहसा येऊनच जाते. मी 11वी 12वीत फ्रेंच करायचं सुरू केलं. माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रोत्साहन दिलं की फ्रेंच पण शिकायला पाहिजे. तसंच जेवढ्या भाषा येतील तेवढं मी समर्थन करतोच. पण विद्यार्थ्यांवर तुम्ही किती पहिलीपासून दबाव टाकणार? अनेक विद्यार्थी असे आहेत ज्यांना आपलं नाव हे देखील लिहिताना पहिली दुसरीमध्ये एक थोडी जटिलता येते, समस्या येते. हा देखील आपण विचार केला पाहिजे. आत्ताचं जर शिक्षणाचा तुम्ही घोळ बघितलात तर तुम्ही मला सांगा, जे मंत्री महोदयांनी हे परिपत्रक काढलेलं आहे त्यांना एक तरी भाषा शुद्ध लेखन येईल का? हिंदी आपण चला हिंदीमध्ये बोलू, इंग्लिशमध्ये बोलू, मी कोणाची टिंगल नाही करत आहे, पण पद्धतीचं तुम्ही आता बघा. आता असं झालं, एवढे वर्षाची पद्धत आपल्याला लागलेली आहे. शिक्षक नवीन घेताना पहिलीपासून जो भार हा सरकारवर पडणार आहे, तेवढे पगार आपण देऊ शकणार आहोत का? आत्ताच शिक्षक भरती होत नाही, जी आत्ता सध्या स्थिती आहे, सध्याची परिस्थिती आहे. शिक्षक भरती झाल्यानंतर तेवढे तुम्ही पगार देऊ शकणार आहात का? जी लाडकी बहीण आहे, 8 लाख महिलांना आता 1,500 पण नाही 500 रुपये मिळणार आहेत. STच्या कर्मचाऱ्यांना 56% पगार मिळतोय. पोलीस हाऊसिंगमध्ये दंडनी शुल्क तुम्ही वाढवलेलं आहे. हे सगळं होत असताना मग तुम्ही एका बाजूला सांगताय की आम्ही हे सगळं सक्तीचं करू, पण जी यंत्रणा आहे ती उभी करायला तुम्ही सक्षम आहात का? दुसऱ्या बाजूला तुम्ही युनिफॉर्ममध्ये घोटाळे करता, गणवेश तुम्ही वेळेवर देऊ शकत नाहीये, आणि तुम्ही तिसरी भाषा शिकवणार आहेत आणि सक्ती करणार आहेत. आणि परत तुम्हाला सांगतो, आता अनेक शाळा अशा आहेत या महाराष्ट्रामध्ये आणि कदाचित देशात सगळीकडे असेल, जिथे एका वर्गामध्ये 3 वेगळे इयत्ता बसतात. 4थी 5वी 6वी एकत्र बसत असतील, 7वी 8वी 9वी एकत्र बसत असतील. एक शिक्षिका आहे, त्या शिक्षिकेवर किती भार पडतोय हा विचार करा. आणि मग एका बाजूला जग जिथे AI वगैरे, थोडं आपण शिक्षण पद्धती ह्या NEPनी काय केलंय तुम्ही बघा. ज्या देशामध्ये आत्ता ह्या शतकात आपल्याला विचार करायला पाहिजे होता की टेक्नॉलॉजी असेल, AI असेल, अजून काही गोष्टींमध्ये आपण विचार करण्यापेक्षा देशाला कशात व्यस्त केलं? आता एका बाजूला देशात आपण धर्मावरनं भांडतो, दुसऱ्या बाजूला आपण जातीवरनं भांडतो, तिसऱ्या बाजूला शिक्षण पद्धतीत कुठच्या भाषेत शिकावं ह्याच्यावर वाद सुरू झालेत. ह्याच्यापेक्षा देशात मोठं दुर्दैव काय? हे वाद कोणी निर्माण केलेत? तर केंद्र सरकारने निर्माण केलेत. आपण आत्ता कशात पुढे करायला पाहिजे होतं? गणितात असेल, टेक्नॉलॉजीमध्ये असेल, वेगळ्या गोष्टींमध्ये रिसर्च डेव्हलपमेंट. तुम्ही कुठचंही देशातलं जर रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये देश पुढे असेल, तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये शाळेमध्ये रिसर्च होतात. आपल्याकडे ती संधी मिळते का आपल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला? उलट प्रश्न विचारू नका, पण विद्यार्थ्यांना एका घटनेवर, एका फॉर्म्युलावर, एका कुठच्या मॅथच्या गणिताच्या फॉर्म्युलावर प्रश्न विचारायला संधी मिळते का? ही पद्धत जेव्हापर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपण बिघडत जाऊ आणि अशाच वादात रंगत राहू.
मला वाटतं एक थोडा सविस्तर विचार मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे. जसं मी सांगितलं, कुठच्याही भाषेला विरोध करत नाही जोपर्यंत मराठी 1ली ते 10वी सक्तीचं आहे. पण जेव्हा आपण नवीन भाषा शिकतो, एखादं माध्यम आपलं मातृभाषेतलं असलं तरी नवीन भाषा शिकताना, जगाशी कम्पीट करताना आपण कुठच्या इयत्तेत ते इंट्रोड्यूस केलं पाहिजे आणि जी आपली शिक्षण पद्धती आत्ता आहे त्याच्यात ते सुटेबल आहे का आणि ती कशी सुधारू शकतो, इथपासून सुरुवात झाली पाहिजे. नाशिकच्या शिबिरामध्ये एआयचा वापर करून बाळासाहेबांचा आवाजामध्ये एक व्हिडिओ प्रस्तुत करण्यात आला आणि त्याच नंतर संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये अशा चर्चा उमटू लागलेल्या आहेत की हा एआयचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातोय. पाहायला गेलं तर जे सत्ताधारी आहेत त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की त्या माध्यमातून बाळासाहेबांचे विचार मांडले नाहीत तर ते उद्धव ठाकरेंचे विचार त्या एआयच्या भाषणातून. हे आम्हाला चोर सांगणार, कशाला आम्ही चोरांना उत्तर देऊ. त्यांना जर लाज वाटत नसेल तर स्वतःच्या वडिलांचा, स्वतःच्या आजोबांचा फोटो लावा. नाशिकमध्ये जी दंगल झाली, दगडफेक पोलिसांवरती करण्यात आली, त्यामध्ये महाविकास आघाडीचे स्थानिक नेते असल्याचे सांगितलं आहे. आपल्या पक्षातून बघा, निलोफर शेख, ऐका, मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट म्हणजे आत्ता हेच सांगतो मी की गेल्या 11 वर्षामध्ये किंवा महाराष्ट्राच्या 10 वर्षामध्ये 2.5 वर्ष आमच्याकडे सरकार होतं. तेव्हा गृहमंत्री एक व्यक्ती नव्हती, बाकीचे 8.5 वर्ष कोण गृहमंत्री होतं. मुंबईमध्ये म्हणजे नागपूरमध्ये दंगल, नाशिकमध्ये दंगल, ज्या 2 शहरांमध्ये दंगल कधी व्हायची नाही तिथे दंगल घडलेल्या आहेत. मुंबईमध्ये 3-3 शूटआउट होतात. परवा डायमंड गार्डनला शूटआउट झालं, त्याच्या आधी बाबा सिद्दीकीची हत्या झाली, त्याच्या आधी सलमान खानवर शूटआउट झालं. म्हणजे नक्की गृह खातं कशात व्यस्त आहे तर विरोधी पक्षाच्या मागे लावणं, फोन टॅपिंग करणं, आम्ही मोर्चे काढले की त्याला अडवणूक करणं, त्याच्यावर लाठीचार्ज करणं, ह्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे. पोलिसांना एक दिवस मोकळा द्या की जा, जे गुन्हेगार असतील महाराष्ट्रातले उचलून काढा आणि बाहेर फेका, द्या ना एक दिवस त्यांना मोकळा करून. पण तसं न करता स्वतःच्या राजकीय हितासाठी हे पोलीस यंत्रणा वापरत आहेत. बघा, त्यांची तेवढी लायकी पण नाहीये की मोठ्या साहेबांचा आवाज वापरून त्यांच्यावर टीका होऊ शकते. त्यांनी ती लायकी स्वतःला समजू पण नव्हे. चोरांनी तिकडेच राहावं जिथे चोर असायला पाहिजे. ती कुणाल कामरांनी त्यांना दाखवलेलं आहे. आता ते विचारतात रिक्षा कैसी पोची की तमिळनाडू. आणि मी काय, त्यांचे खासदार बोलले त्यांना साफ. हिंदी भाषा को लेकर जिस तरीके से विवाद बढ़ा है, थांबा, ते मी 4थी पासून बोललोय, 1ली पासून सुरुवात करूया. बीडीडी चाळींचा एक विषय होता की घरं पूर्ण होती पहिल्या टप्प्यातील मार्च. मी पत्र दिलंय, मी पत्र 4 एप्रिलला दिलं होतं. अजूनही म्हाडा VP कडून उत्तर आलं नाही. त्यांचे 2-4 भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणू तेव्हा पळत येतील. पण गुढीपाडव्याला घरं देणार होते, आता गुड फ्रायडे आलाय. आज हा प्रवास बघा तुम्ही, गुढीपाडवा ते गुड फ्रायडे आलाय तरी देखील घरांचा पत्ता नाहीये. मंत्र्यांच्या बंगल्यांचं रेनोव्हेशन काही काही ठिकाणी चालू आहे जोरदार, घरांवरनं भांडणं चालू आहेत, सगळं काही चालू आहे म्हणजे बंगल्यांवरनं त्यांच्या. पण जे आमचे सामान्य नागरिक आहेत, जो प्रकल्प फडणवीस साहेबांनी घाईघाईत सुरू केला होता, कुठेही काही प्लॅनिंग न करता, त्याचा आम्ही 1 ऑगस्ट 2021ला जी सुरुवात केली, 3 वर्षात पूर्ण झाला फेज 1. चाव्या वाटप का नाही झालं. जे आश्वासन म्हाडाने दिलं होतं की आम्ही सगळ्यांना एकत्र येऊन फेज 1मध्ये जे राहणार आहेत त्यांना आम्ही साधारणपणे एक प्रेझेंटेशन देऊ की आता काय काय सोयीसुविधा मिळणार आहेत, का नाही झालं. पुढे निवडणुकीच्या आधी सगळं चाललं होतं राजकारणाच्या पोटी, झालं, निवडणूक झाली, संपून विसरून गेली. बीडचं हे प्रकरण आहे. काल परवाकडे आमचे वैभव नाईकांनी सिंधुदुर्गातलं प्रकरण काढलेलं आहे. CDR काढा ना तिकडच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं, कोणाशी काही आहे का, काही बघा काय कुठे जोडलं आहे का. आणि मग मला वाटतं कुठे ना तर कुठे हे जे काही दिसतंय चित्र, कदाचित ह्यांच्या तिघांच्या बिगडीमध्ये महाराष्ट्राचे हाल असे व्हायला लागलेले आहेत की मुख्यमंत्री निर्णय नाही घेऊ शकत, कारवाई नाही करू शकत. मग मणिपूरसारखं महाराष्ट्र ज्या मार्गावर चाललेलं आहे, कोण गुंतवणूकदार येणार आहे, कोण इथे उद्योग आणणार आहे, कोण नोकरी देणार आहे. आदित्यजी, निलंबित अधिकारी रणजित कासलेने स्टेटमेंट केलंय की ईव्हीएमच्या सुरक्षेच्या वेळी बाजूला राहा आणि यासाठी मला अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं. पण जे निवडणूक आयोग आणि जी भाजपा ज्या निवडणूक आयोगाच्या आशीर्वादावर जिंकते त्या याच्यावर बोलणार आहेत का. जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प साहेब, मोदी साहेबांचे मित्र आहेत, त्यांच्याच तुलसी गबार्ड जे इंटेलिजन्स चीफ आहेत त्यांनी सांगितलंय की ईव्हीएम हॅक होऊ शकतात. त्यांचे मित्र इलॉन मस्कनी सांगितलं ईव्हीएम हॅक होऊ शकतात. बेसिक प्रश्न हाच आहे ना की मी बटन दाबल्यानंतर मला कळलं पाहिजे की कुठे जातं.
आदित्य, ये बताइए कि भाषा को लेकर जो विवाद पैदा हुआ है उसे कैसे देखते हैं शिवसेना यूबीटी, उसे कैसे देखते हैं? भाषा को विवाद ये दो स्तर पे मैं देखता हूँ। पहले तो एक राजनीतिक स्तर पे देखता हूँ। जिन दो लोगों की मीटिंग हुई, दोनों को ज़रूरत है, शायद भाजपा को भी ज़रूरत है कहीं ना कहीं पुनर्जन्म की, राजकीय पुनर्जन्म की। तो कोई 21 भाषा का विषय ले, मुंबई के बीएमसी में चला दे, कोई हिंदी का विषय ले, कोई मराठी का विषय बीएमसी में चलाए, कोई हिंदी का विषय बिहार में चलाए, अपनी अपनी रोटी सेके जब तक हम लड़ते रहे। मैं देखता हूँ कि मैं इसमें राजनीति नहीं लाना चाहता। मैं सिर्फ 2-3 बेसिक सवाल करना चाहता हूँ। पहले तो ना किसी को समर्थन है ना किसी को विरोध है। यही बात रहती है कि ऐसे विषयों में विचार विमर्श बहुत गंभीरता से होना चाहिए। हम हमारी मातृभाषा में हर एक राज्य में अब तक सीखते आए हैं, और बीएमसी जैसे जो संस्था है, जो बीएमसी म्यूनिसिपल कॉरपोरेशन, वहाँ के स्कूलों में लगभग 3.25 लाख विद्यार्थी मराठी में सीखते हैं, हिंदी में सीखते हैं, सेमी इंग्लिश में सीखते हैं, इंग्लिश में सीखते हैं, गुजराती में सीखते हैं, उर्दू, तमिल, तेलुगु, कन्नड़ा में सीखते हैं। और ये सारी भाषाएं अपने अपने माध्यम में होती हैं, अपने अपने मातृभाषा में होती है, और अभी तक ये प्रथा चलती आई है। ये भी ज़रूरी है कि जैसे मातृभाषा और उस भूमि की, उस राज्य की भाषा सीखना ज़रूरी है, उसकी सख्ती ज़रूरी है, वैसे ही अंग्रेज़ी भी सीखना ज़रूरी है। क्योंकि जागतिक स्तर पे अगर आप देखें तो व्यवहार के लिए हो, व्यवसाय के लिए हो, राजनीति के लिए हो, बातें समझने के लिए हो, मुझे लगता है कि इंग्लिश भी उतनी ज़रूरी है। और सिंगापुर जैसे राज्यों ने, सिंगापुर जैसे देशों ने भी इंग्लिश अपनी मातृभाषा के साथ सख्ती की थी। अगर आज सिंगापुर का स्तर देखें तो उस डेवलप्ड कंट्रीज़ में है जो दुनिया में 1-2 होगी जहां फाइनेंशियल आर्बिट्रेशंस हो या इंटरनेशनल कोई एमओयूज हो, तो उसे सबसे इम्पोर्टेंट माना जाता है, सबसे महत्वपूर्ण माना जाता है। रही बात हमारे शिक्षण व्यवस्था की, पहली बात तो हमने ये सोचना चाहिए कि आज जो सख्ती करने जा रहे हैं मंत्री महोदय हिंदी की या तीसरी भाषा की इयत्ता पहली से, तो क्या पहली कक्षा में वो विद्यार्थी इतना लोड ले पाएंगे, इतना बोझ ले पाएंगे कि आप जस्ट अब क या एबीसी या क ख ग के बाद तीसरी भाषा सिखाने जा रहे हो? जो विद्यार्थी अभी अभी स्कूल में जाने लगा है, क्या उस पर इतना बोझ डालोगे आप कि 3-3 भाषा उसे सख्त हो सकती है, उसे सख्ती हो सकती है? तो मराठी में पहले से हो, ये तो हमारी मांग रही है और वो है, तो उसमें कोई वाद की बात नहीं है, विवाद की बात नहीं है। लेकिन मेरा ये मानना है कि अगर दूसरी या तीसरी भाषा सिखानी हो तो मंत्री महोदय ने थोड़ा ये विचार भी करना चाहिए कि शायद 4th या 5वीं कक्षा से हो तो बेहतर होगा, ताकि विद्यार्थियों पे बोझ ना हो। ये रही विद्यार्थियों की बात। रही अभी व्यवस्था की बात, तो महाराष्ट्र में बहुत सारी स्कूलें ऐसी भी हैं जहाँ जिस पाठशालाओं में आप देखते हो कि बहुत सारी कक्षा एक क्लासरूम में बैठ के एक शिक्षिका पढ़ा रही है, एक शिक्षक पढ़ा रहे। अभी भी शिक्षक भर्ती का विषय है, अभी भी उन शिक्षकों को पूरा अपनी सैलरी दी नहीं जा रही, जो भी बेनिफिट्स है वो दिए नहीं जा रहे। तो कैसा लोड आप उन शिक्षकों पे डालोगे? तीसरी बात यह रही कि अगर आपको ये सोचना है कि हम जिस यंत्रणा के बारे में बात करें, जिस व्यवस्था के बारे में बात करें, अभी भी काफ़ी सारे ऐसे विद्यार्थी हैं जिन्हें अपना यूनिफॉर्म समय पे नहीं मिला है, मिड डे मील समय पे नहीं मिलता है, बहुत सारे स्कूलों में लाइट नहीं है, पंखे नहीं है। तो फिर इस हालात में क्या आप और एक नए विषय को लाके बोझ डालना चाहोगे? और पांचवी बात और सबसे इंपॉर्टेंट बात यही रहेगी कि जिस देश में हमने ये सोचना चाहिए कि अभी अपना अगला स्टेप क्या है, क्या हम टेक्नोलॉजी के बारे में बात करें, एआई के बारे में बात करें, रिसर्च डेवलपमेंट के बारे में बात करें, वहाँ केंद्र सरकार हमें लड़ा रही है, वो धर्मों में लड़ा रही है, जातियों में लड़ा रही है और अभी भाषाओं में लड़ा रही है। तो भाषा से कोई किसी का विरोध नहीं है, लेकिन मराठी पहले से हो और सख्ती की हो, अंत तक हो। दूसरी बात अंग्रेजी भी हो। तीसरी बात तीसरी भाषा अगर आनी हो या और भी भाषा आनी हो, जितनी भाषा आए उतना अच्छा है, लेकिन उसे स्पेस आउट किया जाए और हमारी व्यवस्था पे और विद्यार्थियों पे कितना बोझ आप डालोगे, कितना सहन कर सकते हैं, उसकी एक बेसिक टेस्ट लेके आप करिए। शिवसेना भवन के सामने एमएनएस का पोस्टर लगना और वहां प्रदर्शन होना, क्या यूबीटी को? अरे वो बाजू में ही रहते हैं तो वही तो करेंगे। यूबीटी के सामने टारगेट कर रहे हैं। अच्छी बात है अगर उन्हें लगता है कि अभी हमारी सरकार है। गुड मॉर्निंग। एक सवाल आदित्य, आज बांद्रा में कहीं अलग अलग जगहों पर कुछ पोस्टर्स लगाए गए हैं शिवसेना शिंदे ग्रुप की तरफ से, और उसमें लिखा गया है कि आपकी
25 साल तक 30 साल तक बीएमसी में थे, बांद्रा का नाला साफ नहीं हुआ, मीठी नदी नहीं साफ हुई, बांद्रा के स्टेशन के पास के कुछ फोटोग्राफ्स 25-30 साल एशंशी भी हमारी पार्टी में थे, जिस कारण से भागे, कितनी मजा मस्ती उन्होंने की है वो देखिए। और 25 साल में जो भी हमने काम किए, इसलिए हमें मुंबईकरों ने भारी मतों से जीत दिलवाई है, बार बार जीत दिलवा रही है। और इसीलिए तो बीजेपी और एशंशी डरते हैं मुंबई महानगर पालिका के चुनाव लेने, मुंबई के ठाणे के भी, क्योंकि जिस कारण से वो भागे, हम नहीं भागे। तमिलनाडु रिक्शा कैसी पहुंचती? एक प्रश्न होता, स्वारगेटचं बांधकाम झालं आपल्याला एसटी बसेस 2004 झाला होता. नंतर 15 एप्रिलची मुदत दिली होती की त्या सगळ्या अशा एसटीच्या बसेस, जुन्या बसेस, जुन्यातल्या गाड्या एसटी डेपोमधून बाहेर काढल्या. एबीपी माझाने आज पडताळणी केली, त्यामध्ये अजूनही 4000 पेक्षा जास्त वाहनं ही तशीच त्याच एसटी डेपोमध्ये आणि सगळ्यात जास्त वाहनं पुरलेलं आहे 219. तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा पण सांगतो, ते स्क्रॅपमध्ये काढतील आणि त्यांचे स्क्रॅपवाले कोण आहेत ह्याची पण यादी तुम्हाला मी देऊ शकतो. आता पुन्हा एकदा तुम्हाला मूळ प्रश्नावर आणतो की दिल्लीमध्ये चार प्रकल्प देवेंद्र फडणवीस ने स्टेट वाइल्ड बोर्ड ने अप्रूव किए, जिसमें 4 लाख झाड़ करने वाले हैं. यही धन्यवाद. जिस विषय से हमने आज ये पत्रकार परिषद ली वो यही है. पिछले 2-3 महीनों में मुंबई में पानी की समस्या काफ़ी ख़राब होती जा रही है. पानी का प्रेशर हो या फिर दूषित पानी हो, अगर आप देखें तो अपने अपने घरों में हो, व्यवसाय की जगहों पे हो, दुकानों में हो, होटल में हो, इमारतों में हो, स्लम सोसाइटी में हो, पानी की समस्या बहुत ही ख़राब होती जा रही है. जवाब तो कोई दे नहीं रहा है, ना सरकार दे रही है, ना बीएमसी दे रही है. और जब हमने जवाब मांगने शुरू किया तभी उसी समय टैंकर भी स्ट्राइक पे गया था. और शायद ये भी हो कि टैंकर स्ट्राइक में बीजेपी ने और सीएम साहब ने 1-2 दिन मुंबई के हाल और ख़राब होने के लिए खींचने को कहा. उसमें मैं नहीं जाऊँगा. लेकिन इस पिछले हफ्ते में शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष के काफ़ी सारे विभागों ने मोर्चे निकाले हैं अपने अपने वार्ड ऑफिस पे, वार्ड के दफ्तरों पे, और वहीं पे बहुत सारी संख्या में पुलिस ने अपना फोर्स इस्तेमाल किया. तो एक तरफ आप देख रहे हो पूरे महाराष्ट्र में हो, मुंबई में हो, घटनाएं क्राइम की बढ़ती जा रही है. लेकिन दूसरी तरफ जो बीजेपी का फोकस है वो यही है कि कोई जनता के लिए सवाल उठाए तो उनके पीछे हाथ धो के लगो, उनको तकलीफ दो, पुलिस उनके पीछे लगाओ. लेकिन एक तरफ पानी की समस्या है, दूसरी तरफ आप देख रहे हो मुंबई में हो या सारे महाराष्ट्र में हो, हीट वेव बढ़ते जा रही है. 40-45 ये कभी भी टेम्परेचर कभी नहीं रहे महाराष्ट्र में, वो भी दिखने लगे. और इसी वक्त अगर आप देखें तो जिस प्रकार वातावरण बदल का एक इम्पैक्ट हमें महाराष्ट्र में दिख रहा है, एनवायरनमेंट चेंज, क्लाइमेट चेंज का इम्पैक्ट दिख रहा है, उसी तरफ कल फडणवीस साहब ने बहुत सारे पेड़ों की कत्ल की के आदेश दे दिए. गारगाई डैम हो, 5 लाख पेड़ कटने वाले हैं. फिर चंद्रपुर में, गढ़चिरौली में ये जो माइनिंग प्रोजेक्ट्स है 1.5 या 2 लाख पेड़ कटने वाले हैं. मरकी मंगली माइनिंग प्रोजेक्ट हो, ताडोबा अंधारी कॉरिडोर हो, यहाँ पे एक इम्पैक्ट होने वाला है टाइगर सेंचुरी में. चंद्रपुर नागपुर हाईवे हो, ताडोबा है, कानरगांव सेंचुरी है, यहाँ इम्पैक्ट होने वाला है. मैनग्रोव्स के लिए 60,000 पेड़ों की कत्ल होने वाली है. और थाने में भी बहुत सारा विकास हो रहा है जिस बिल्डर के लिए. तो ऐसे बिल्डर, उनका नाम तो मैं जानना चाहता हूँ सरकार से कि क्यों इतना प्यार आया है. जो पेड़ कटने वाले थे, हर एक पेड़ के पीछे एक पेनल्टी होती है, कॉम्पेंसेटरी एफॉरेस्टेशन होता है. उसी पेड़ का एज 100 साल से कम करके लगभग 5 या 10 साल दिखाया ताकि ये पेनल्टी लगे ही नहीं. ये कौन सा विकास है भाई? ये क्या समस्या है? इतना प्यार क्यों आया है इस सरकार पे? ये बताएं. एक सवाल और कि जिस तरीके से नासिक में आप लोगों का जब निर्धार सभा चल रहा था, उसके एक दिन पहले वहाँ पर दरगाह हटाने को लेकर जो उत्पात हुआ, नागपुर में जिस तरीके की घटनाएं हुई, उसको लेकर के इसी में फेलियर ऑफ होम डिपार्टमेंट कहूँगा. जिस होम डिपार्टमेंट को संभाल रहे हैं फडणवीस साहब पिछले 8 सालों से, यही बात है कि खुद सीएम भी है और होम मिनिस्टर भी है, गृह मंत्री भी है, लेकिन नागपुर में दंगे होना, नासिक में दंगे होना, मुंबई में सलमान खान के घर पे हो, बाबा सिद्दीकी शूटिंग हो, या फिर चेंबूर में डायमंड गार्डन शूट आउट हो, ये शूट आउट पहले मुंबई में पिछले 20 सालों में कभी नहीं होता था. उसके पहले जब गैंगवॉर होते थे तब हुए थे. तो मैं यही करूँगा और कहूँगा कि विरोधी पक्ष, विपक्ष के पीछे पुलिस को लगाने से अच्छा होगा कि फडणवीस साहब क्रिमिनल्स को खत्म करने के लिए पुलिस को 2-3 दिन दे, सब खत्म हो जाएंगे. पुलिस की उतनी ताकत है लेकिन हाथ तो बंधे हुए. धन्यवाद. गुजराती बनाम मराठी घाटकोपर में सामने आया कि एक गुजराती सोसाइटी में नॉन वेज ना खाए, एक मराठी. ऐसे अगर कहीं हो रहा होगा तो जैसे ट्रंप वहां से डिपोर्ट कर रहे हैं लोगों को, जो भी महाराष्ट्र में आके हम पे अपनी संस्कृति लाने की कोशिश करेगा, वेज नॉन वेज की बात करेगा, मराठी लोगों का अपमान करेगा, वैसे ही फडणवीस साहब ने उनको यहाँ महाराष्ट्र से हो, मुंबई से हो, डिपोर्ट करना जरूरी है.
तभी हम समझेंगे कि ये सरकार महाराष्ट्र की है, नहीं तो ये गुजरात की सरकार है. काल जो पालकडे घाटकोपरचा जो वाद आलाय, बघा मी तुम्हाला पहिलं पण सांगितलं, मुंबईत अनेक भाषी लोक वर्षानुवर्ष राहत आले, कुठेही असा वाद व्हायचा नाही. भाजपच सत्तेत आल्यानंतर स्वतःची संस्कृती, स्वतःचे जे काही व्हेज नॉनव्हेजचे प्रेफरन्स आहेत मराठी माणसाला लादायला लागले. आमचा सण आहे, अरे आमचा पण सण आहे, आम्ही जो नवरात्रीत पण जो आमचा प्रसाद असतो त्याच्यात प्रॉन असतात, मासे असतात, मटण असतं. पण तुमचे जे काही विचार आहेत, जी तुमची भाषा आहे, तुम्ही आमच्यावर लादायला गेलात तर मी आजच सांगतो हे कधीही आम्ही सहन करणार नाही. आणि फडणवीस साहेबांनी दाखवावं की ट्रम्पनी जसं डिपोर्ट तिथून केलेलं आहे, जे कोणी या महाराष्ट्रात येऊन मराठीचा अपमान करतील, आपल्या संस्कृतीचा अपमान करतील, आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील, जर हे सरकार गुजरातचं नसेल आणि महाराष्ट्राचं असेल, तशाच बेड्या ठोकून त्यांना इथून तिथे पाठवलं पाहिजे.